maximize z equal to 7x plus 11y subject to three x plus 5y less than equal to 26, 5x plus 3y less than equal to 30, x greater than 0, y greater than 0. For the graphical solution of linear programming problem, the first step is to write down the equations corresponding to given constraints. These two are given constraint, त्यांचे corresponding equations corresponding to given constraints are 3x plus 5y equal to 26 हे first constraint, first equation and 5x plus 3y equal to 30 हे second constraint. दोन्ही इक्वेशन्सचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. पॉईंट्स प्लॉट करण्यासाठी आपल्याला याचं टेबल तयार करायला लागेल. 2 पॉईंट्स आपण घेऊ शकतो सफिशियंटली, किंवा 3 पॉईंट्स पण चालतील ॲज युजल. 2 पॉईंट्स जरी आपण घेतले दॅट इज ऑल्सो ओके. पहिलं इक्वेशन 3x plus 5y equal to 26 आहे. यामध्ये जर आपण x equal to 0 टाकला, x इक्वल टू जर 0 टाकला तर y आहे तो 26/5, जो की एक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनल पॉईंट आपल्याला प्लॉट करायला डिफिकल्ट जाईल. अशा वेळी आपल्याला वेगळी व्हॅल्यू विचारात घ्यावी लागेल. समजा x इक्वल टू आपण 3 घेतला तरी पण तेच होणार. x इक्वल टू 1 घेतला तरी पण तेच होणार. 3 पलीकडे जाईल 23 येईल. x इक्वल टू जर 2 टाकून पाहिलं, xच्या जागी जर 2 टाकला इथे, तर 3 × 2 6 प्लस 5y इक्वल टू 26. बघा, हे तुम्हाला ट्राय करून पाहता येतात. व्हॅल्यूज प्रयोग करून पाहू शकता तुम्ही. 6 राईट साईडला घेतला तर मायनस होईल, 20 राहील. 5y इक्वल टू 20 म्हणजे y इक्वल टू 4 येणार त्या केसमध्ये. ओके, प्लॉट करायला सिंपल पॉईंट. आणखी एखाद्या पॉईंटबद्दल तुम्ही ट्राय करून पाहू शकता. समजा y इक्वल टू 0 टाकलं तरी पण तीच सिच्युएशन येते की फ्रॅक्शन येणार. वायच्या जागी एखादी व्हॅल्यू घ्या, किंवा एक्सचीच आणखी एखादी व्हॅल्यू ट्राय करा. y इक्वल टू सपोज 1 घेतला, 21 येणार. म्हणजे 3x प्लस 5 इंटू वायच्या जागी 1 घेतला इक्वल टू 26. 5 राईट साईडला घेतला तर मायनस होईल, 21 येईल. मग 3x इक्वल टू 21 म्हणजे x इक्वल टू 7, म्हणजे 7, 1
हा पण एक पॉईंट आहे जिथं फ्रॅक्शन येत नाही. 2 पॉईंट सफिशियंट आहेत. त्यानंतर सेकंड लाईन आहे, हे होतं 3x प्लस 5y इक्वल टू 26चा टेबल. सेकंड लाईनचं इक्वेशन जे आहे ते सोपं आहे. त्याच्यामध्ये आपले नेहमीचे 2 पॉईंट येतात झिरोवालेच, ते पॉईंट्स आपण यूज करू शकतो त्यात. म्हणजे x इक्वल टू 0 टाका y मिळेल, y इक्वल टू 0 टाका x मिळेल. ते सोपे आहेत. x इक्वल टू 0 टाकला तर y इक्वल टू 10, y इक्वल टू 0 टाकला तर x इक्वल टू 6. या प्रकारे हे पॉईंट्स इझिली मिळतात. त्यांचं ग्राफ काढायचं आहे. ग्राफ काढत असताना लाईक दिस, वाय ॲक्सिस जास्त लागतो इथे, त्यामुळे आपण व्हर्टिकल लाईनला जास्त इम्पॉर्टन्स देऊ. या प्रकारे तुम्ही एक्स ॲक्सिस इथे घेऊ शकतो. पण तुमच्या ग्राफनुसार तुम्ही स्केल घेतलेली असेल. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ओके. त्यामध्ये पॉईंट्स जर प्लॉट केले आपण, ते अलॉंग वाय ॲक्सिस थोडी जास्त स्केल आवश्यक आहे आपल्याला 10 पर्यंत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अलॉंग वाय. एक्स ॲक्सिसला मात्र कमी संख्या लागणार आहेत. हा ओरिजिन 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7. ओके. आता यामध्ये लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत पॉईंट्स प्लॉट करून. पॉईंट्स आहेत फर्स्ट 2,4 7,1. इथं खूप काळजी घ्यावी लागते, कारण एक्स आणि वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट होणारी लाईन तर आहे, पण एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे पॉईंट आपण नाही घेतलेले टेबलमध्ये. ते न घेण्याचा आपण काय प्रॉब्लेम होतो ते या एक्झाम्पलवरून लक्षात येईल.
पॉईंट्स फर्स्ट आहे 2,4 आणि 7,1 हे पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. आता 2,4 या ठिकाणी येईल पॉईंट. बरोबर. आणि 7,1 2,4 आणि सेकंड पॉईंट आहे तो 7,1 7,1. आता हे पॉईंट्स जॉईन करणारी लाईन काढायची आणि ती लाईन त्या दोन पॉईंट्सपर्यंतच नाही ठेवायची, तर ती एक्सटेंड करायची आहे सो दॅट विल इंटरसेक्ट एक्स अँड वाय बोथ ॲक्सिस. दोन्ही ॲक्सिसला इंटरसेक्ट होईल अशा प्रकारे ती एक्सटेंड पण करायची आहे. म्हणजे या ठिकाणी ठीक आहे. पॉईंट्स जॉईन करणारी लाईन प्रॉपरली ड्रॉ करायची. ठीक आहे. पण ही एक्सटेंड करायची पुढे सो दॅट तर या ठिकाणी ओके, या लाईनचं इक्वेशन होतं 3x प्लस 5y इक्वल टू 26. दुसरं इक्वेशन आहे 5x प्लस 3y इक्वल टू 30. 0,10 6,0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन 0,10 आणि 6,0 असे पॉईंट्स येतात. हे दोन पॉईंट्स जॉईन करणारी लाईन.
हे 2 पॉईंट्स जॉईन करणारी ही लाईन आपण ड्रॉ केली. (5x + 3y = 30). आता यामध्ये जे आपले कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणजे इनइक्वॅलिटीज आहेत, त्या इनइक्वॅलिटीज काय दिलेल्या आहेत? 3x + 5y ≤ 26 म्हटलेलं आहे आणि 5x + 3y याला पण <= म्हटलेलं आहे. लेस दॅन म्हणजेच लेफ्ट साईड डाऊनवर्ड किंवा ओरिजिन साईड्स. आता लेफ्ट साईड डाऊनवर्ड वर्क होते का इथे बघूया. या लाईनपासून आपल्याला लेफ्ट साईड डाऊनवर्ड जायचं आहे. ही लेफ्ट साईड डाऊनवर्ड आहे. या लाईनपासून इकडे यायचं आहे आणि याही लाईनपासून इकडेच यायचं आहे. दोन्ही लाईन्सपासून याच भागात यायचं आहे, ओरिजिनच्या साईडलाच आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे फिजिबल रिजन याचा असेल हा. बघा तुम्ही काढलेल्या ग्राफमध्ये फिजिबल रिजन याचा हाच दाखवलेला आहे का ते. ओके, so this region is the feasible region. या फिजिबल रिजनचे दाखवायचे कॉर्नर पॉइंट्स. कॉर्नर पॉइंट्स हा एक असेल ओरिजिन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0. हा एक पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा पॉइंट सी. हे 4 येतील त्याचे कॉर्नर. फिजिबल रिजनचे कॉर्नर ओ, ए, बी, सी हे 4 झाले कॉर्नर पॉइंट्स पैकी. आता इथं प्रॉब्लेम हा आहे की ओरिजिनचे कोऑर्डिनेट तर माहिती आहेत. समजा पॉईंट सीचे कोऑर्डिनेट पण डायरेक्ट सांगता येतील कारण तो आपण प्लॉट केलेल्या पॉईंटपैकी एक आहे आणि डायरेक्ट त्या 6मधून ती लाईन पास होती आहे. त्यामुळं 6,0 सीचे पण कोऑर्डिनेट कळतात. प्रॉब्लेम येतो तो 2 कोऑर्डिनेट नाही लक्षात येत पटकन, ते म्हणजे ए आणि बीचे. पण ही लाईन 5मधून पास होत नाही आहे. 5मधून पास होत नाही, 5च्या जस्ट पुढे आहे. जस्ट पुढे म्हणजे अंदाजे 5 पॉईंट समथिंग वगैरे असं नाही लिहायचं. काही काही जण तो प्रकार करतात, ग्राफवरती बघतात 5 पॉईंट, मग किती आहे 2-3 लाईन लिहून टाका अंदाजे 1, 2, 3. इथे ॲक्युरेसीला खूप महत्त्व आहे. त्यामुळं पाहायचं लाईन कुठली आहे. ही लाईन आहे. कुणाला इंटरसेक्ट होती आहे वाय ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट होती म्हणजे x = तर 0 आहे. मग 3x + 5y = 26. बघा ह्या लाईनचाच प्रॉब्लेम होता आपल्याला की ज्याचे इंटरसेप्ट आपण काढलेले नव्हते. तर हा पण प्रॉब्लेमॅटिक होता, पण हा बाहेर गेला आपल्या फिजिबल रिजनचे, त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण y इंटरसेप्ट तर आवश्यक आहे. मग इथे x = 0 टाका. 5y = 26 म्हणजेच y = 26/5. म्हणजे याचा y कोऑर्डिनेट 26/5 आहे. 26/5ला आता तुम्ही भाग देऊ शकता. पूर्ण भाग जात असेल तर भाग द्या, नाही तर फ्रॅक्शन तसाच ठेवला पण चालतो. पूर्ण भाग जातो आहे पॉईंटमध्ये 5.2 येत आहे.
हे या प्रकारे फाइंड करणं एक्सपेक्टेड आहे. डायरेक्ट 5 नंतर 2 लाईन्स म्हणून 5.2 असं नको आहे. पॉईंट एचे कॉर्डिनेट आले 0,5.2. ओरिजिनपासून इथपर्यंत आलो. हा एक कॉर्नर पॉईंट झाला. हा कॉर्नर पॉईंट नाही आहे, त्यामुळे अजून सरळ चालायचं. आता बी हा जो पॉईंट आहे तो परत असाच मध्येच कुठेतरी आला आहे. तो एक्झॅक्टली काय नाही माहीत. तो पॉईंट आहे या दोन लाईनचं इंटरसेक्शन असलेला. त्या दोन्ही लाईनचं इंटरसेक्शन आहे आणि इंटरसेक्शन फाइंड करायचं म्हणजेच ते दोन्ही लाईन्सचे इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करायचे. दोन्ही लाईन्सचे इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे. मग आता हे इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करत असताना आपण इथं इनइक्वॅलिटीज ऐवजी ते इक्वेशन्स लिहूया. इनइक्वॅलिटीचं काम संपलं. हे दोन इक्वेशन्स कसे सॉल्व करणार सायमल्टेनियसली? तुम्हाला क्रॅमर्स रूल आहे तो वापरू शकता तुम्ही. इव्हन क्रॅमर्स रूल डायरेक्टसुद्धा वापरता येतो शॉर्टकटनी, तोही स्टडी केलेला आहे. स्ट्रेट लाईन्सचा बेनिफिट घेता येत असेल तर घ्यायचा, किंवा नेहमीचा ट्रॅक जो असतो इक्वेशन सोडवण्याचा, कोएफिशियंट सारखे करून घ्यायचे अँड सो ऑन. म्हणजे याला आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 म्हणणार. कोएफिशियंट जर सारखे करून घ्यायचे तर सेकंड इक्वेशनला सपोज 5नी, फर्स्ट इक्वेशनला 3नं मल्टिप्लाय. ती मेथड पण वापरू शकता तुम्ही. क्रॅमर्स रूलची मेथड पण वापरू शकता. क्रॅमर्स रूलचा शॉर्टकट पण वापरू शकता. भरपूर मार्ग आहेत इक्वेशन सॉल्व करण्याचे. म्हणजे आपण समजा मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and 2 by 5 and subtract. आपली नेहमीची आठवीची मेथड इक्वेशन सोडवण्याची, ती पण वापरू शकतो. म्हणजे पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे 3नं. काय होईल? फर्स्ट इक्वेशनला 3नं मल्टिप्लाय केला, 9x plus 15y is equal to 26 into 3, 78. सेकंड इक्वेशनला 5नी मल्टिप्लाय केला, 25x plus 15y is equal to 150. सबट्रॅक्ट केले इक्वेशन्स, काय होतील? फिफ्टीन वाय कॅन्सल. 9x minus 25x, that is minus 16x equal to 78 minus 150 minus 72. ओके, म्हणजेच x equal to 72 upon 16, that is 18 upon 4 म्हणजे 9/2. 8ने डिवाइड करता येऊ शकतो आपल्याला डायरेक्ट. तो 9/2 तसाच ठेवा फ्रॅक्शन सध्या. 4.5 लिहिता येईल किंवा 4.5 लिहिला तरी चालेल तुम्ही, काय अडचण नाही. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाका, वाय फाइंड करता येईल. फ्रॉम इक्वेशन 1
3 इंटू 9/2 किंवा 4.5 प्लस 5y इक्वल टू 26. x झाला 4.5 म्हणजे 5y इक्वल टू 26 मायनस 13.5 4.5 इंटू 3. So 5y equal to 26 minus 13.5, that is 12.5. म्हणजेच y equal to 12.5 upon 5. It is yes. आहे ते कॅल्क्युलेशन बघा. टू 2.5. ओके. बघा चेक करून बरोबर आहे का. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट लिहिता येतील मग आपल्याला. ते म्हणजे 4.5, 2.5. अशी सिच्युएशन येते काही वेळेला की पॉईंट एक्झॅक्टली लोकेट होत नाही, मग त्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडून मिळवावं लागतो. नाव फ्रॉम ग्राफ वी हॅव द कॉर्नर पॉईंट्स. 4 कॉर्नर पॉईंट मिळाले आपल्याला. So you can write these points. From graph corner points of feasible region are. फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट्स हे काय आहेत. एक आहे तो ओरिजिन 0,0 पॉईंट ए. पॉईंट ए मिळालेला आहे 0,5.2. पॉईंट बी 4.5, 2.5 आणि पॉईंट सी 6,0. हे कॉर्नर पॉईंट्स. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय. z इक्वल टू सेवन एक्स प्लस 11y. 7x plus 11y is the objective function. या झेडची व्हॅल्यू प्रत्येक कॉर्नर पॉईंटला काढायची. दॅट इज ॲट ओरिजिन 0,0 झेड इक्वल टू 7 into 0 plus 11 into 0, that is 0.
ॲट पॉईंट ए 0,5.2 झेडची व्हॅल्यू 7 इंटू 0 प्लस 11 इंटू 5.2 इक्वल टू 7 इंटू 0 म्हणजे 0, 11 इंटू 5.2 मल्टिप्लिकेशन काय येणार? येस, 57.2. At point B 4.5, 2.5 z equal to 7 into 4.5 plus 11 into 2.5 equal to 7 into 4.5, that is 31.5 plus 11 into 2.5, $27.5 आणि यांचं ॲडिशन 0 येणार 5 + 5 .969 59 येईल ना, 59 सॉरी. At point C है तो 6,0 है, z इक्वल टू 7 इंटू 6 प्लस 11 इंटू 0, that is 42. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपलं मॅक्झिमाइज करायचं आहे. 0, 57.2, 59 आणि 42 यामधली मॅक्झिमम व्हॅल्यू 59 आहे. सो यू कॅन राईट द फायनल आन्सर ॲज therefore maximum value of objective function z is 59 at point 4.5, 2.5 किंवा 9/2, 5/2. That will be the answer. क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन असा आहे 4 नंबरचा. मॅक्सिमाइज z इक्वल टू 10x plus 25y subject to (0 less than equal to x less than equal to 3, 0 less than equal to y less than equal to 3.
and x plus y less than equal to 5. आता यामध्ये ह्या ज्या कन्स्ट्रेंट दिलेल्या आहेत, ह्या कंडिशन जे दिलेल्या आहेत, ॲक्च्युली काय एक्स हा 3 पेक्षा लेस पाहिजे म्हणताय, पण तो 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे. एक्स हा 3 पेक्षा लेस आणि 0 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे यात कंडिशन 2 आहेत. एक आहे ती एक्स लेस दॅन इक्वल टू 3 आणि दुसरी आहे ती एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सिमिलरली सेकंड याच्यामध्ये पण, या कन्स्टंटमध्ये पण वाय हा 3 पेक्षा लेस पाहिजे आणि 0 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे यात पण 2 कंडिशन आहेत, वाय इज लेस दॅन इक्वल टू 3 अँड वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे शेवटी जे नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट दिले जातात हे 2, ते इथं याच्यातच एकत्र करून दिलेत, तेवढाच फरक आहे. आणि एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 5. आता पहा, क्विक ग्राफिंग आणि क्विक सोल्युशन कसं करायचं. आता हा सॉल्व होऊ शकेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीही आपण क्विक सॉल्व कसा करायचा LPPचा, जे इतका मोठा एवढा वेळ लागतो आपल्याला, तितका वेळ आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी गरज नसते देण्याची. आणि क्विक सोल्युशन कसं द्यायचं, या कंडिशन्स काय आहेत, त्या कंडिशन्स आपण लिहून घेऊया नेक्स्ट पेजला. x less than equal to 3, y less than equal to 3, x plus y less than equal to 5. त्यानंतर x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0 तर आहेच. यांचे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स काय आहेत. x equal to 3, x equal to 3, y equal to 3, आणि x plus y equal to 5. हे 3 होतील करस्पॉन्डिंग इक्वेशन्स. क्विक ग्राफिंग कसं कंप्लीट करायचं LPPच्या प्रॉब्लेमला. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स इक्वल टू 3 ही लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस असेल आणि वाय इक्वल टू 3 ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल. हे तर क्लिअर आहे. मग एक्स ॲक्सिसला पॅरलल एक लाईन, वाय ॲक्सिसला पॅरलल एक लाईन, वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. ही लाईन झाली y इक्वल टू 3, ही लाईन झाली x इक्वल टू 3. ओके, हा ओरिजिन. आता राहिला प्रश्न ह्या अशा लाईनचा. याला काय करायचं आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 5, एक्स इक्वल टू 0 टाका. एक्स इक्वल टू 0 टाकला तर वाय इक्वल टू 5 येणार, आणि वाय इक्वल टू 0 टाकला तर एक्स इक्वल टू 5 येणार. आता 5 म्हणजे 3 पेक्षा मोठाच असणार. हा पॉईंट 3 झाला, हा पण 3 झाला. 5 म्हणजे 3 पेक्षा मोठाच येणार, म्हणजे तो दोन्ही इथे एक पॉईंट घेतला, अप्रॉक्सिमेटली इथे एक पॉईंट घेतला, या दोघांना जॉईन करणारी एक लाईन. आपल्याला काय फक्त कोऑर्डिनेट्स कळणं गरजेचं आहे.
हे झाले पॉईंट्स. हा असेल तो 5, हा पण 5. अशा प्रकारे ग्राफ आहे. आता फिजिबल रिजन x<3 म्हणजे या लाईनपासून इकडे यायचं आहे, y<3 म्हणजे या लाईनपासून खाली यायचं आहे, आणि x+y पण लेस दॅन म्हटलं आहे म्हणजे इथून पण इकडेच यायचं आहे. फिजिबल रिजन आणि तो फर्स्ट क्वाड्रंटमधला हा होईल तो फिजिबल रिजन. त्याला आपण म्हटलंस बॉर्डर टाकू लक्षात येण्यासाठी. हाय ही लाईन, ही लाईन, हा झाला फिजिबल रिजन. याचे कॉर्नर पॉईंट्स एक होईल तो ओरिजिन, फिजिबल रिजन. कॉर्नर पॉईंट्स एक होईल ओरिजिन 0,0, नंतर पॉईंट ए (0,3), इथे येईल पॉईंट बी, इथे येईल पॉईंट सी, आणि हा पॉईंट डी 3,0. हे तर क्विक सांगता आले. आता राहिला प्रश्न बी आणि सी. बी आणि सी कोणाचे इंटरसेक्शन पॉईंट आहेत ते शोधायचे. पॉईंट बी आहे x+y = 5 आणि y = 3 याचा इंटरसेक्शन पॉईंट. म्हणजे त्याचा y कोऑर्डिनेट तर 3 आहे, कारण तो y = 3 या लाईनवरती आहे. y = 3 जर इथे टाकला, x = 2 येतो, म्हणजे तो आहे 2,3. आणि पॉईंट सी जो आहे तो x = 3 आहे. x = 3 जर इथे टाकला तर y = 2 येतो. झाले कॉर्नर पॉईंट्स. आता पुढे होईल सॉल्व. एकदा कॉर्नर पॉईंट कळाले की ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड काय, झेड = दिलेलं आहे 10x + 25y. एकेका पॉईंटला व्हॅल्यू फाइंड करायची. ओरिजिनच्या ठिकाणी झेड = 0 येईल. तुम्ही डिटेलमध्ये लिहा, आता कसं लिहायचे तुम्हाला माहिती झालेलं आहे. ए या पॉईंटच्या ठिकाणी झेडची व्हॅल्यू 0,3 टाकला तर 10 × 0 म्हणजे 0 + 25 × 3 75. ॲट पॉईंट बी 2,3 आहे, झेडची व्हॅल्यू 20 + 75 म्हणजे 95. ॲट पॉईंट सी 3,2 आहे, 30 + 50 80. ॲट पॉईंट डी 30. यात मॅक्झिमम व्हॅल्यू 95 येते आणि ती ह्या पॉईंटला. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 95 ॲट 2,3. ओके.
Question is like this: maximize z equal to 3x plus 5y. Subject to constraint दिलेला आहेत x plus 4y less than equal to 24, 3x plus y less than equal to 21, x plus y less than equal to 9 आणि x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 आहेच आहे. हे कन्स्टंट आहेत. आधी क्विक ग्राफिंग तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरवरती डिटेल वर्किंग त्याचं करू शकता. ग्राफचं y-axis फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं यामध्ये एक एक इनइक्वॅलिटीला इक्वेशनमध्ये लिहिलं आपण. पहिलं आहे ते x प्लस 4y इक्वल टू 24 अप्रॉक्सिमेटली. म्हणजे रफ ग्राफिंग तुमचं ग्राफिंग पूर्ण पाहिजे आहे डिटेल. मी रफली काढतो आहे. CETला वगैरे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला असं जाऊ शकता. त्यासाठी दोन्ही काम होतील आपले. म्हणजे तुमचा नेमका प्रॉब्लेम काय तो पण सॉल्व्ह होईल. x इक्वल टू 0 टाका, वायची किंमत 6 येणार. आता इक्वेशन जर पाहिले आपण तर बऱ्यापैकी 24, 9 हे 3च्या पटीतले दिसत आहेत. जर 3च्या पटीतले दिसत आहेत तर आपण इथे घेतानाच व्हॅल्यू आधी काय करू 3, 6 थोडे जास्त लागतील. कारण y इक्वल टू 0 टाकला तर x 24 पर्यंत जाणार आहे. म्हणजे इथे 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24. सेम हिअर 3, 6 3ची स्केल घेतली 9, 12, 15, 18, 21. आता हे मी विथ स्केल घेतलेलं नाही, अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स घेतलेलं आहे. ग्राफ पेपरवरती नाही घेतलेलं आहे. यात जर आपण x इक्वल टू 0 टाकला तर y इक्वल टू येतो आहे 24/4 म्हणजे 6. हा झाला 1.0,6. y इक्वल टू जर 0 टाकला तर x येतो आहे y इक्वल टू 0 टाकला तर x येतो आहे 24. म्हणजे तू इथे ही 2 पॉईंट्स जॉईन करणारी लाईन.
त्यानंतर सेकंड लाईन आहे ती 3x + y = 21 घेऊ. याचं इक्वेशन लगेच इथे लिहून टाकलं. x + 4y = 24. सेकंड आहे 3x + y = 21. x = 0 टाकला तर y = 21 येतो आहे आणि y = 0 टाकला तर x = 7 येतो आहे. ओके, इथे येईल अप्रॉक्सिमेटच आहे. अशा प्रकारे एक लाईन आलेली असेल. आणि तिसरी लाईन आहे x + y = 9. x + y = 9 म्हणजे हा पॉईंट जो आहे तो 7,0 आहे. x + y = 9 म्हणजे x एक पॉईंट येईल 0,9, दुसरा येईल 9,0 यांना जोडणारी. आणि ही लाईन जर ड्रॉ केली तर अशा 3 लाईन्स तयार होतात. इनइक्वॅलिटीज सगळ्यांसाठी लेस दॅनच म्हटलं आहे. सगळ्यांसाठी लेस दॅन म्हटलं आहे. म्हणजे सगळ्या लाईनसाठी लेफ्ट साईड डाऊनवर्ड, लेफ्ट साईड डाऊनवर्ड म्हणजे ओरिजिन साईड फिजिबल रिजन हा येतो आहे. याचे कॉर्नर पॉईंट्स एक येतो ओरिजिन 0,0. दुसरा कॉर्नर पॉईंट इथे येईल समजा A, त्याला आपण 0,6 येतो. आणि हा जो पॉईंट आहे हा 7,0 आहे, तो पण मिळाला आहे आपल्याला. राहतो प्रश्न ह्या 2 पॉईंट्सचा. म्हटलं चला आपण पॉईंट, हा जो पॉईंट आहे पॉईंट बी आणि हा जो पॉईंट आहे पॉईंट सी, ते दोन वेगळे गृहीत धरले. पॉईंट बी त्याचे कोऑर्डिनेट इक्वेशन सोडवावं लागतील. कोणकोणते इक्वेशन सोडवावं लागतील? तो इंटरसेक्शन पॉईंट आहे x + 4y = 24 आणि x + y = 9 याचा. मग x + 4y = 24 आणि x + y = 9. डायरेक्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करा. x कॅन्सल, 3y = 15, y = 5.
y इक्वल टू 5 जर इथे टाकला तर x इक्वल टू 4 येतो. म्हणजेच पॉईंट बीचे कॉर्डिनेट 4,5. पॉईंट सी आहे इंटरसेक्शन पॉईंट या दोन लाईन्सचा. 3x + y इक्वल टू 21 आणि x + y इक्वल टू 9. मग ते दोन सायमल्टेनियसली सॉल्व करा. 3x + y इक्वल टू 21, x + y इक्वल टू 9. y कॅन्सल. 2x इक्वल टू 21 - 9 12. म्हणजे x इक्वल टू 6. x इक्वल टू जर 6 इथे टाकला परत तर y इक्वल टू 3. आणि डी हा पॉईंट 7,0. असे कॉर्नर पॉईंट येतात का बघा. ज्यांचा नाही आलेला आन्सर ते हे कॉर्नर पॉईंट आहेत. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू येते या पॉईंटला 37. ओके. मिनिमाइजच्या या क्वेश्चनमध्ये 6मध्ये 5x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 5, x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 3 दोनच आहे. आपण आधी 5x + y इक्वल टू 5 म्हटलं. 5x + y इक्वल टू 5 यात जर x इक्वल टू 0 टाकला तर y इक्वल टू 5 येतो आहे. आणि y इक्वल टू 0 टाकला तर x इक्वल टू 1 येतो आहे. यांना जोडणारी एक लाईन या प्रकारे. आणि दुसरा आहे x + y इक्वल टू 3. 0,3 3,0 असे दोन पॉईंट येतील त्यामध्ये. 0,3 समजा इथे येईल आणि 3,0 असा होईल. या प्रकारे दोन लाईन्स येतील. इथे घेऊया आपण 3, इथे घेऊया 3. आणि दोन्हीसाठी ग्रेटर दॅन म्हटलं आहे. ग्रेटर दॅन म्हणजे राईट साईड अपवर्ड. आणि राईट साईड अपवर्ड म्हणजे फिजिबल रिजन जर याचं दाखवलं असेल तुम्ही, तो फिजिबल रिजन दोन्हीसाठी राईट साईड अपवर्ड आहे. राईट साईड अपवर्ड म्हणजे नॉट ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड. वाटल्यास यात तुम्ही इथे 0,0 पॉईंट टाकला लक्षात येतं 0 + 0 = 0. 0 ग्रेटर दॅन 5. 0 हा 5 पेक्षा मोठा असतो का? नाही आहे. 0 जर 5 पेक्षा मोठा नाही आहे याचा अर्थ ओरिजिन साईडला जायचंच नाही आहे. म्हणजे इकडे जायचं आहे. हा असेल तो फिजिबल रिजन. अशा प्रकारे तो अनबाउंडेड फिजिबल रिजन येणार. कारण दोन्ही लाईन्सपासून राईट साईड अपवर्ड आहे. ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. या प्रकारे येतो फिजिबल रिजन. असं असेल तर ते करेक्ट आहे. याचे कॉर्नर पॉईंट्स हा एक पॉईंट आहे तो 0,5. हा एक येतो पॉईंट बी आणि हा येतो पॉईंट सी. पॉईंट एचे कॉर्डिनेट
0,5 पॉईंट Cचे कॉर्डिनेट 3,0. आता राहिला पॉईंट बी. डायरेक्ट माहीत नाही आपल्याला, हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करा. 5x + y = 5 या ग्राफवरती तुम्हाला जर डायरेक्ट सापडला असेल ते इट्स ओके. सबट्रॅक्ट केले तर 4x = 2 म्हणजे x = 1/2. 0.5 y येतो 2.5. 0.5, 2.5 आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेलं आहे z = 7x + y. ए ह्या जर पॉईंट टाकला 0,5 तर झेडची व्हॅल्यू 5. बी ह्या पॉईंटला 0.5, 2.5. 7 × 0.5 + 2.5. 3.5 + 2.5, that is 6. And at point C it is 21. Minimum value of Z is 5 at point 0,5. That will be the answer. Okay.